दोन ओव्हरची मॅच खेळूयात. चला स्पीड अप घ्या प्लीज, कारण की थोडीशी बॅट लाईट येत चालली आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. दोन्ही बॅटिंग प्लेअर मैदानामध्ये दाखल झालेत. राहुल आणि दुसऱ्या साईडला तुषार रन मशीन मानेनगर या टीमची मैदानामध्ये झाले दाखल. मिस्टर तुषार आणि राहुल जर्सी नंबर 45 आणि जर्सी नंबर 18 म्हणजे वर्ल्ड कप मध्ये जी ओपनिंग पेअर तुम्ही पाहत होता रोहित शर्मा आणि विराट कोहली, तशीच ओपनिंग पेअर आहे. एका साइडला जर्सी नंबर 18 आणि दुसऱ्या साइडला जर्सी नंबर 45. आठवण झाली या वर्ल्ड कपची पुन्हा एकदा आणि वर्ल्ड कपच्या त्या पहिल्या जोडीची. फायनल मॅच जिवाळा चषक 2024 आणि फायनल मॅच मध्ये पहिला चेंडू रवी बोडगेच्या हातामध्ये. तुषार शॉकलॉन करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू चांगला हाताळला, निर्धाव जातोय. जिवाळा चषक विवेक वरपे छोटा बाहुबली आणि श्रेया समाधान भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त खेळवण्यात आलेली पावसाळी रबर बॉलची स्पर्धा जिचं नाव आहे जिवाळा चषक 2024. यावेळी देखील चेंडू थोडासा बाहेर ठेवलाय, फेकी तर केली आहे, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. दुसरा चेंडू मात्र व्हाईट साठी जरूर जातोय. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, त्यानंतर एक एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉल. टीमच्या अकाउंटला मात्र सुरुवात झाली, अकाउंट ओपन झालं टीमचं. यावेळी सुरेख फटका इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, फटका यावेळी थोडासा आपण पाहिलं तर लागला नाहीये, मात्र संधी होती. 2 धावा कंप्लीट केल्या जातात वेगानं. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम राहिल्या राहुल आणि तुषारची. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूचा खेळ झाला, एक चेंडू वाईट आला, त्यानंतर एक डॉट आला आणि आत्ताच्या 2 धावा. तब्बल 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा अर्जित केलेत फायनल मॅच मध्ये. प्रेशर हे आहे. गती परिवर्तन, बॅकफुटला जाऊन पंच केला, खेळाडू इथे तैनात आहे आणि अखेरीस मात्र अप्रतिम कॅच पकडली अमरनं. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. आणि तदनंतर मानेनगर अमर इकडेच आहे, कदाचित कॅच पकडले मिड विकेट रिझनच्या खेळाडून प्रमोदने. आणि तदनंतर आपण पाहिलं तर तुषारला मात्र जावं लागतंय. तुषार बॅक टू द डकआउट. मानेनगर टीमची रन मशीन मात्र चालले माघारी.
सर नेक्स्ट बॅटर या लगेच सोहम मैदानामध्ये दाखल झाला. या टीमचा अष्टपैलू यंग खेळाडू ज्यानं या आधीच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आणि तदनंतर मात्र संघासाठी एक चांगली धावसंख्या देखील उभारली. मात्र आज फायनलच्या मॅच मध्ये त्याच्या खांद्यावरती आहे जबाबदारी. बॅकफुटला जाऊन टॅप फटका घेण्याचा प्रयत्न खेळाडू आहे, अडवण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. सूर्याचा प्रयत्न चांगला होता. टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. ओहो बॅटच्या रडामध्ये जातोय अर्थातच 6 धावेसाठी. छोटा पॅकेज बडा धमाका आणि तदनंतर मात्र निघून गेला. सोहमच्या बॅट मधून येतोय षटकार. वाट पाहत होता या टप्प्याची. बॅटच्या रडामध्ये हेलिकॉप्टर बाहेर काढले, लँड झाला सीमारेषेच्या बाहेर अगदी 6 धावेसाठी. 1 to go. 11 धावा स्कोर कार्डवरती सजल्यात. ओहो यावेळी देखील अगदी बॅटच्या रडामध्ये होता. यॉर्कर्स पद्धतीनं मात्र विकेट कीपरनं चेंडू अडवला आणि तदनंतर पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. शेवटची ओव्हर असेल आता. 11 धावा स्कोर कार्डवरती सजलेत पहिल्या षटकामध्ये. शेवटच्या ओव्हर मध्ये कोणाला बाहेर काढतात? अमितला की ओमला की ओमीला बाहेर काढतात? कदाचित अमित की ओमी. ओमीच्या हातामध्ये अखेरीस चेंडू यावेळी मात्र दिला गेला. फायनल मॅचचा सध्या पाहता एकाच छत्रीखाली तिघे मित्र दाखवतात. म्हणजे या शिवा तदनंतर सचिन आणि देसाई साहेब जे एक दुसऱ्याला बोलत असेल, मी असतो तर 4 षटकार मारले असते, दुसरा सांगतो अरे ते सोड मी तर 6 बॉल 6 मारले असते. अशा त्याच्या गप्पा रंगत असतील पण आला षटकार. वॉर्ड स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. अफलातून फटका निघून जातो मॅक्सिमम साठी. राहुल कॅप्टन कूल फायनल मध्ये अगदी स्वतःचा एक स्टॅम्प टाकतोय, स्वतःची एक झलक टाकतोय. ओमीच्या समोर मात्र हात खोलतोय. मानाईनगर टीम साठी मात्र धावा करण्यासाठी उभा राहिला. यावेळी देखील आणखीन एक इनसाइड आउट. शांत आहे, संयमी आहे, पण या संयमाचा आता बांध फुटला आणि अखेरीस मात्र तो ध्वंस करतोय. सर्व टीमच्या धावसंख्येच्या पुढे मात्र तो मात्र जातोय. अगदी 23 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. सर्व टीम फायनल मॅच मध्ये ओमीला गोलंदाजी दिली आहे, कारण की अमित या आधी गोलंदाजीचा संपूर्ण सूत्र हाताळत होता आणि पहिल्या 2 चेंडूवरती आले 2 षटकार. कॅप्टनची भूमिका काय आहे ती सध्या तुम्ही पाहताय. राहुलला पाहताय कॅप्टन कूल बॅटिंग करत असताना ऑरेंज आर्मी मध्ये. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बाहेर ठेवला अवे फ्रॉम दी बॉडी ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक स्लो मोशन दाखवलं जाते ओमीचा. ज्या पद्धतीने ओमी गोलंदाजी जात होता तेव्हा आकाशाकडे पाहिलं त्यानं आणि त्यानंतर अगदी बरेचसे विचार त्याच्या चेहऱ्यावरती दिसून आलेत. हा देखील चांगला चेंडू हाताळला. खेळाडू आहे सनराइज. अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न बाउंड्री लाईन वरती सनी न केला. व्हॉट थ्रो यार. 2 धावा इथे देखील कंप्लीट होतात. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालाय. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती 25. एक समाधानकारक धावसंख्या आहे सुशांत आणि इथून पुढे 2 चेंडूमध्ये चांगल्या धावा हव्यात. ओहो बॅकवर्ड पॉइंट. अगदी एकच धाव भेटतीये. 26 धावसंख्या स्कोर कार्डवरती जाते 26. एक चेंडू फक्त बाकी आहे.
चला मॅच कडे लक्ष देऊयात. ओहो सुरेख फटका वेगाने येतोय सीमारेषे बाहेर. वन बाउन्स चौकार आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी चमकते जी मात्र जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती आणि 31 धावेचं टार्गेट ठेवलंय. अर्थातच सर्व टीमच्या समोर. एकतीस धावेचं टार्गेट सर्व टीमच्या समोर ठेवलंय. मानेनगर टीम न HC मानेनगर आज फायनल मध्ये दाखल झाला. चला स्पीड अप घ्या. 12 चेंडू 31 धावा विजयासाठी हव्यात. व्हॉट अ मॅच यार. बनपुरी टीम आता विचार करत असेल यार ते एक बॉल एक रन काढली असती तर कदाचित आपण असतो का. हे क्रिकेट आहे. एका धावेची किंमत शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजते. दोन्ही पेअर मैदानामध्ये दाखल झालेत. ओपनिंग पेअर मिस्टर रवी, दुसऱ्या साईडला अमर. गोलंदाजीसाठी सोहम आहे त्यांच्या समोर, एक यंग गोलंदाज. फायनल मॅच आणि फायनल मॅच मधील सेकंड इनिंग. पहिली ओव्हर इम्पॉर्टंट असेल सोहमची, कारण की पहिल्या षटकामध्ये किती धावा येतात त्यावरती 31 धावेचं टार्गेट ठरवलं जाईल. 6 चेंडू इम्पॉर्टंट असतील. की मानेनगर टीम पहिल्यांदा फायनल मध्ये रबर मध्ये पोहोचले. मी तर म्हणतो पहिल्यांदा रबर बॉलची स्पर्धा ते खेळत आहेत. हा हंगाम पहिल्यांदा ते रबर बॉल खेळण्यासाठी उतरलेत. फायनल मध्ये दाखल झालेत. आज पहिला चेंडू टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न, नो बॉल दिलाच गेला. अंपायरलाच पॅनल्टी द्या. ओके यावेळी जास्तच बाउन्स करण्याचा प्रयत्न. नो +1 तब्बल 2 धावा. येणारा चेंडू फ्री हिटचा 1 बाउन्स म्हणून दंडित केलं गेलं. ओ यावेळी फटका चांगला आहे खेळाडू आणि अगदी डिक्लेअर मध्ये 1-2 धावा यावेळी मात्र जरूर जात आहेत. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते अगदी 4 या आकड्यावरती. 31 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवले. तब्बल 2 चेंडू हाताळले सोहमने.
ओहो फटका यावे मात्र हवेमध्ये आहे खेळाडू. अखेरीस धावा घ्याव्या लागतील इथे. धावून ज्या आहेत दोन धावा कंप्लीट केल्या जातात. पवन तेलसन कडून देखील बऱ्याचशा शुभेच्छा कोयनानगर या टीमला आल्यात. तो देखील या मॅच सोबत जोडला. सर्व टीम साठी अनिकेतनं देखील शुभेच्छा दिल्यात लाईव्हच्या माध्यमातून. धावसंख्या सध्या मात्र अगदी 6 या आकड्यावरती. 6 ऑन स्कोर कार्ड. ओहो चेंडू चांगला हाताळला थोडा खाली राहिला. विकेट किपरला बीट करून अगदी डिक्लेअर मध्ये चेंडू जातो. 1 धाव तर भेटतीये आणि 7 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे. तब्बल चेंडूचा खेळ झाला 4. 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 31 धावेचं टार्गेट. ओहो हा देखील चेंडू चांगला हाताळलाय. इथे देखील चांगला चेंडू हाताळलाय. वन टू गो. फुल टॉस चेंडू बॅटीच्या अगदी बॉटमला. खेळाडू आहे मिड विकेटला आणि तदनंतर मात्र कॅच पकडली जाते. बॅटर गॉन. विकेटचं पतन होत आहे. चला स्पीड अप घेऊयात. आता येणारे तब्बल 6 चेंडू विजयासाठी. वॉट अ कॅच यार. काय कॅच पकडली आहे बाउंड्री लाईन वरती. अप्रतिम कॅच पकडली आहे. 6 चेंडू तब्बल 24 धावेची गरज विजयासाठी फायनल मॅच मध्ये. मॅच ऑन आहे अजूनही. सनी मैदानामध्ये दाखल झालाय. तुषार आलाय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. सनी मैदानामध्ये दाखल होतोय बॅटिंग साठी. 6 चेंडू अगदी 24 धावा आता हव्यात फायनल मॅच मध्ये विजयासाठी. सहा 24 फायनल मॅच. पहिला चेंडू आकाशामध्ये. पहिला येतोय की काय. पहिला आलाय अमरच्या बॅट मधून. अब आएगा मजा. आग दोनों तरफ बराबर की लगी है. अब आएगा मजा. कारण की या मॅच मध्ये उत्तर दिलंय. ईट का जवाब पत्थर से देंगे कड़वा देंगे जनाब. हे अमरने सांगितलंय. टिट फॉर टॅट. आरेला कार उत्तर द्यावं लागतं. या मॅच मध्ये दिलाय. फायनल मॅच सध्या मात्र चालू आहे. फायनल मॅच मध्ये सध्या मात्र अमर पहिला चेंडूवरती स्वागत करतोय षटकारानं. पाच चेंडू आणि 18 धावेची गरज आता. बनली ही मॅच अमरने बनवली आहे. 5-18 जिवाळा चषक 2024 तुम्ही पाहता, ऐकता, खेळता आणि जगताय देखील. व्हॉट अ मॅच. 5-18 आज बऱ्याचशा मॅचेस बघायला भेटल्या त्या एका धावेसाठी. मात्र फायनल मॅच अशी होईल कोणालाही वाटलं नव्हतं आणि ती तशी होते जशी हवी आहे. आणखीन एक येतोय का कॉर्नर रिजनच्या बाहेर. अप्रतिम फटका. मॅक्सिमम वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम. 4 चेंडू 12. जे सर्व स्पॉन्सर जे डीजे स्पॉन्सर आहेत निलेशजी मोहिते साहेब असतील, विक्रम मोहिते असतील, त्यांचं देखील स्वागत करतो. युट्यूब सौजन्य ऋषी भालेकर असतील, कुमार विहान खांडेकर असतील, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व स्पॉन्सर आमचा सुशांत टोपले असेल, त्याचबरोबर रोहित भालेकर आणि जीवन जाधव आमचे मंडप सौजन्य,
शैलेश काळे आणखीन एक येतोय की काय मिड विकेटला आहे खेळाडू काय घडलंय धाबा किती आहेत 2 धाबा यावेळी मात्र जरूर घेतल्या जात आहेत आणि मॅचचं समीकरण बदललंय येणारे तब्बल 3 चेंडू आणि 10 धाबेची गरज आमच्या बेस्ट गोलंदाज साठी शू स्पॉन्सर रविराज साबळे असतील आमचे सुधीर हारुडे दादा असतील या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो प्रदीप दादा असेल विशाल गोडांबे भैया साहेब विवेक वरपे या सर्वांची आपण चर्चा करणार आहोत सर्व स्पॉन्सर खऱ्या अर्थाने या मॅच कडे लक्ष देऊन येत 3 चेंडू 10 यावेळी देखील बॅट स्विंग केली आहे अमरनं चेंडूच्या खाली आहे खेळाडू मात्र चेंडू निघून जातोय अर्थातच व्हॉट हॅपन या 2 आहेत या 2च आहेत या सीटचा डिक्लेअर 2 धाबा काय मैच होती है हमें तो अपनों में लूटा गैरों में कहा दम था जहां शॉट माला वहां दीवार खड़ा था असं म्हणायला हरकत नाहीये 2 चेंडू 8 2 चेंडू 8 धावा म्हणजे 2 चेंडू 2 चौकार व्हॉट अ मॅच 2 चेंडू 2 चौकार मॅच आता मात्र येऊन पोहोचली आहे यावेळी देखील बॅटची अगदी टॉप एज एक धाव कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावेसाठी जातील पुन्हा एकदा स्ट्राइक घेतली अमरनं आता एक चेंडू आणि विजयासाठी तब्बल गरज आहे 6 धावेची व्हॉट अ मॅच कमजोर दिल वाले हट जाओ भाग जाओ कमजोर दिल वाले कारण की ही मॅच तुमच्यासाठी नाहीये एक चेंडू 6 व्हॉट अ मॅच काय मॅच आहे एका चेंडू मध्ये हव्यात तब्बल 6 धावा एक चेंडू तुम्हाला हिरो देखील बनवतो आणि एक चेंडू तुम्हाला हिरो देखील बनवतो एका चेंडूवरती राजा देखील होता येतं आणि एका चेंडूवरती रंक देखील होतो या मॅच मध्ये नशिबाचा एक चेंडू कोण घेऊन येईल टप्पा इम्पॉर्टंट असेल म्हणजे बाहुबली मधला कटप्पा आणि या मॅचचा टप्पा दोन्ही इम्पॉर्टंट आहेत व्हॉट अ मॅच एक चेंडू 6 मानाई नगर की सवय आमचा पप्प्या तिथे टेन्शन मध्ये आला असेल काय मॅच आहे पप्प्याचे हार्ट बीट्स वाढले असतील घरी बसून एक चेंडू 6 पुढे आला खेळाय तुषार न मानाई नगर फायनल मध्ये विजय झाला फायनल मानाई नगर पहिल्या प्राइज चा मानकरी होतोय HCT मानाई नगर टीम व्हॉट अ मॅच सर्व टीम हारली नाहीये कमी पडली थोडीशी मात्र सर्व टीम ने देखील प्रत्येकाचं मन जिंकलंय व्हॉट अ मॅच जिव्हाळा चषक 2024 सध्या मानाई नगर टीमला तुम्ही पाहताय स्क्रीन वरती ऑरेंज आर्मी आणि फायनल मध्ये पहिल्या क्रमांकाचं प्राइज या टीम न मिळवलं चला या लगेच आपण बक्षीस समारंभासाठी दोन्ही टीम्स यायचं